सकाळची वेळ होती. घड्याळात 6:30 वाजले होते. घरात हालचाल सुरू होती. पण घरात ऊब नव्हती. स्वाती स्वयंपाकघरात उभी होती. हात आपोआप चालत होते. पण मन थकलेलं होतं. चहा उकळत होता. पोळ्यांचा वास पसरत होता. मुलांच्या डब्याची घाई होती. तिला आठवतही नव्हतं की शेवटचं स्वतःसाठी शांतपणे कधी चहा प्यायला बसली होती. हॉलमध्ये अमोल सोफ्यावर बसून मोबाईल स्क्रोल करत होता. चेहऱ्यावर थकवा होता. डोळ्यात रिकामेपणा. कधी काळी हाच अमोल सकाळी उठताच स्वातीला हसून बोलायचा. तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन द्यायचा. ऑफिसला निघताना मागे वळून एकदा तरी पाहायचा. आज मात्र दोघं एकाच घरात असूनही वेगवेगळ्या जगात राहत होते. लग्नाच्या पहिल्या दिवसांची आठवण स्वातीच्या मनात अचानक चमकून गेली. नवीन घर, नवीन संसार, स्वप्नांनी भरलेली दोघांची डोळे. अमोल तिचा हात धरून म्हणायचा, आपण सगळं मिळून करू. तेव्हा ती हसायची. विश्वासाने त्याच्याकडे पाहायची. तिला वाटायचं आयुष्य असंच प्रेमाने भरलेलं राहील. पण काळ बदलला. जबाबदाऱ्या वाढल्या. मुलं झाली. खर्च वाढले. घरासाठी कर्ज घेतलं. अमोल ऑफिसमध्ये अधिक वेळ थांबू लागला. त्याच्यावर कामाचा ताण वाढला. स्वाती घरातच अडकत गेली. सकाळपासून रात्रीपर्यंत ती सगळ्यांसाठी जगत होती. पण कुणालाच तिचा थकवा दिसत नव्हता. त्या दिवशी स्वातीची तब्येत बरी नव्हती. अंग तापाने फणफणत होतं. डोकं दुखत होतं. तरीही तिने नेहमीसारखंच सगळं केलं. कारण घर थांबत नाही. जबाबदाऱ्या थांबत नाहीत. अमोल ऑफिसला निघण्याआधी चहा प्यायला बसला. चहा थोडासा थंड झाला होता. त्याने नकळत म्हटलं, आज चहा नीट नाहीये. हे वाक्य छोटंसं होतं. पण स्वातीच्या मनावर हातोडा पडल्यासारखं झालं. तिने काही बोलली नाही. हातातली पळी खाली ठेवली आणि शांतपणे बाजूला वळली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिला वाटलं, मी आजारी आहे. मी थकलेली आहे. हे कुणालाच दिसत नाही का? माझं अस्तित्व फक्त कामापुरतंच आहे का? त्या रात्री स्वाती झोपली नाही. उशीमध्ये तोंड लपवून ती शांतपणे रडत राहिली. तिला भांडायचं नव्हतं. तिला ओरडायचं नव्हतं. तिला फक्त कुणीतरी समजून घ्यावं असं वाटत होतं. बाल्कनीत उभा असलेला अमोल हे सगळं पाहत होता. तिच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानात घुमत राहिला. त्याला अचानक आठवलं, लग्नाच्या पहिल्या वर्षी स्वाती आजारी असताना तो रात्रभर जागा होता. तिच्या कपाळावर पाणीपट्टी ठेवत बसला होता. आज मात्र तो स्वतःच्या थकव्यामागे लपून तिच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत होता. त्याच्या छातीत काहीतरी हललं. पहिल्यांदाच त्याने स्वतःला प्रश्न विचारला, मी खरंच तिच्यासाठी आहे का? की फक्त घरात राहणारा एक माणूस आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी स्वाती झोपेतून उठली. तेव्हा
स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज येत होता. तिला वाटलं कदाचित स्वप्न असेल. ती हळूच बाहेर आली. अमोल चहा करत होता. हात थोडे अडखळत होते. हालचाली अवघड होत्या. पण त्याच्या चेहऱ्यावर प्रयत्न दिसत होता. त्याने तिच्याकडे पाहून शांतपणे म्हटलं, आज तू बस, आज मी करतो. त्या एका वाक्यात स्वातीला 15 वर्षांचा थकवा उतरल्यासारखं वाटलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ते वेदनेचं नव्हतं, ते दिलास्याचं होतं. त्या दिवसापासून हळूहळू बदल सुरू झाला. अमोल ऑफिसमधून येताना भाजी आणू लागला. कधी मुलांचा अभ्यास घ्यायला बसू लागला. कधी स्वातीला विचारू लागला, आज दिवस कसा गेला? स्वातीही त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागली. त्याचा ताण समजून घेऊ लागली. दोघं पुन्हा एकमेकांसाठी थांबू लागले. कधीकधी संध्याकाळी ते बाल्कनीत बसून चहा पित. फार मोठ्या गप्पा नसत, पण त्या शांत क्षणांमध्ये त्यांना पुन्हा आपलं हरवलेलं नातं सापडत होतं. लग्नाला 15 वर्ष पूर्ण झाली. त्या दिवशी घरात मोठा कार्यक्रम नव्हता. फक्त एक छोटा केक, मुलांचं हसणं आणि 2 माणसं जी खूप काही सहन करून आज पुन्हा जवळ आली होती. केक कापताना अमोलने स्वातीचा हात हातात घेतला. त्या स्पर्शात शब्द नव्हते, पण सगळं होतं. त्या क्षणी दोघांनाही जाणवलं की प्रेम कधीच संपत नाही. ते फक्त जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दडपलं जातं. आणि जेव्हा कोणी एक पाऊल पुढे टाकतो, ते पुन्हा श्वास घेऊ लागतं, पुन्हा फुलतं. अशाच आणखीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. जय गजानन.